पल्लवी, ए पल्लवी, कुठे आहेस? तुला दिसत नाही. आई स्वतःहून उठण्याचा प्रयत्न करत आहे. आताच आई पडली असती. माहीत नाही दिवसभर आईची काळजी कोण घेत असेल. बघ, आईने बेडवर सगळा चहा सांडला आहे. तुला किती वेळा सांगितलं आहे की आईला उठवून चहा पाजत जा आणि नंतर तुझं फालतू काम करत जा. समजलं का? विनय त्याच्या बायकोला पल्लवीला ओरडत म्हणाला. पल्लवी म्हणाली, ठीक आहे, मी आलेच. ते काय आहे ना, बाळ रडत होतं, त्यामुळे आईला चहा देऊन त्याला बघायला गेले होते. पल्लवी त्याला समजावत म्हणाली, अरे विनय, एवढं का ओरडत आहे? अरे ती येतच होती ना, तू शांत हो. नेहाताई त्यांच्या मुलाला विनयला शांत करत म्हणाल्या, ठीक आहे आई, मी ऑफिसला जातो. असं म्हणून विनय तेथून निघून गेला. नेहाताई दिवसभर बेडवर झोपून पल्लवी कशी काम करते हे सगळं बघत होत्या. आता त्यांना कळालं होतं की किती चुकीच्या होत्या. त्यांना आता पश्चाताप होऊ लागला. नेहाताईचे पती त्या शहराचे एक प्रसिद्ध वकील होते. ते गेल्यापासून नेहाताई एकट्या पडल्या. नेहाताईंना 3 मुले होती. एक म्हणजे विनय आणि 2 मुली होत्या. एक माधुरी आणि एक अर्चना. पण नेहाताईच्या मिस्टरांनी जाता जाता त्या दोघींची पण लग्न लावून दिली होती. माधुरीच्या आणि अर्चनाच्या लग्नाच्या वेळेस नेहाताई खूप खुश होत्या. पण विनयच्या लग्नाच्या वेळेस नेहाताई खुश नव्हत्या. कारण नेहाताईच्या नवऱ्याने त्यांच्या मर्जीने त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत विनयचं लग्न जमवलं होतं. त्यावेळेस नेहाताई पण जास्त बोलू शकल्या नाही. कारण विनयला पल्लवी आवडली होती. लग्न करून जेव्हा पल्लवी घरात आली तेव्हा नेहाताई तिचा अपमान करण्याचा एक पण मौका सोडत नव्हत्या. नेहमी ती किती वाईट आहे, तिच्यात किती कमी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असायच्या. आणि जेव्हा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यानंतर त्या पल्लवीसोबत खूपच वाईट वागू लागल्या. त्या तिला म्हणत होत्या की मी माझ्या दोन्ही पण मुलींना खूप चांगले संस्कार दिले आहेत. त्यांच्या सासरकडून त्यांची एक पण कंप्लेंट येत नाही. परंतु तुझी तर दररोज काही ना काही कंप्लेंट असतेच. कारण तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही. नेहाताई नेहमीच पल्लवीबद्दल विनयचे कान भरत असायच्या. नेहाताई त्यांच्या दोन्ही पण मुलींना सोबत घेऊन तिला त्रास देत होत्या. कारण पल्लवी माधुरी आणि अर्चनापेक्षा खूप सुंदर, हुशार आणि शिकलेली होती. त्यामुळे दोन्ही पण नंदा तिच्यावर जळत होत्या. दोन्ही नंदा पण मिळून विनयचे कान भरत होत्या आणि विनय नेहमी पल्लवीसोबत भांडण करत असायचा. पण तरी पण पल्लवीने हिंमत हारली नाही. ती कंटाळून कुठेच गेली नाही. ती खूप वेळा तिच्या घरी गेली पण माघारी नक्कीच येत असायची आणि कोणालाच काही बोलत नव्हती. चूक तिची नसली तरी ती ऐकून घेत होती. तिच्या नंदांना, सासूला पण ती उलट बोलत नव्हते. पण नेहाताई आज बेडवर आल्या आहेत तर दिवसभर पल्लवी त्यांची काळजी घेत आहे. पल्लवीला त्या घरात येऊन 6-7 वर्ष झाले आहेत. 6 वर्षात ती 2 मुलांची आई पण झाली आहे. यापूर्वी त्या तिला नेहमी तू काम करत नाही, तू आमची काळजी घेत नाही. त्याच पल्लवीला आज नेहाताई पाहत होत्या की पल्लवी खरंच किती काम करते आणि माझी काळजी पण किती करते. आज 6 महिन्यापूर्वीचा तो काळा दिवस त्या आज पण विसरल्या नव्हत्या. नेहाताई एकदा मंदिरात गेल्या होत्या. अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या पायऱ्यांवरून पडल्या आणि त्यामध्ये त्यांचा मणका पूर्णपणे डॅमेज झाला.
नेहाताई आता स्वतःहून उठू शकत नव्हत्या आणि तेव्हापासून बेडवरच आहेत आणि तेव्हापासून नेहाताई बेडवरच मलमूत्र करत आहेत आणि त्याला स्वच्छ त्यांची सून पल्लवी करत होती. ज्या सुनाला त्या 6 महिन्यापूर्वी नाव ठेवत होत्या, आज तीच सून त्यांची सेवा करत होती आणि ज्या मुलावर मुलींवर त्यांचा गर्व होता, आता तेच त्यांच्यापासून कशी सुटका होईल असं त्यांना नेहमी वाटत होतं. मुली तर 5 मिनिट पण आईपाशी बसत नव्हत्या आणि एक मुलगी तर 15 मिनिटाच्या अंतरावर राहते तरी पण आईला पाहण्यासाठी ती येत नव्हती. कारण आईपाशी आल्यावर आईची सेवा करावी लागेल आणि जेव्हा नेहाताई व्यवस्थित होत्या तेव्हा या दोन्ही मुली नेहमी माहेरी येत होत्या आणि तिघी पण मिळून पल्लवीबद्दल वाईट बोलत असायच्या आणि त्यांच्या आवडीचं पल्लवीला जेवण बनवायला सांगत असायच्या. पण दोन्ही पण मुली आत्ता येत नव्हत्या. या दोन्ही पण काही ना काही कारण सांगून आईकडे येण्याचा विषय टाळत असायच्या. विनयला आईची थोडीफार चिंता असायची. तो दिवसातून 2-3 वेळा आईच्या खोलीत येत होता, पण आईचं एक पण काम तो करत नव्हता. फक्त पल्लवीला सांगायचा की तिचं काय कर्तव्य आहे, आईची कशी काळजी घ्यायची हे नेहमी तो तिला सांगत असायचा. पण पल्लवी तिचं कर्तव्य खूप छान पार पाडत होती. तरी पण विनय तिला ओरडत असायचा. विनयला वाटत होतं की पल्लवीला काम सांगितलं म्हणजे तोच आईचं काम करत आहे असं त्याला वाटत होतं आणि हे सगळं नेहाताईला कळत होतं. बेडवर बसून बसून त्यांना त्यांच्या मुलांच्या व्यवहाराबद्दल सगळं कळत होतं. कारण या 6 महिन्यात त्यांनी सगळं काही ओळखून घेतलं होतं आणि आपली सून पल्लवी किती चांगल्या मनाची आहे हे सुद्धा त्यांना कळालं होतं. नेहाताईला खूप वाईट वाटत होतं की ज्या माणसांना आपण आपलं मानलं त्यांनीच आपल्या परक्याची वागणूक दिली आहे. कधी कधी नेहाताईला देवाला म्हणत होत्या की बरं झालं की तुम्ही माझी अशी हालत केली, कारण माझ्या डोळ्यावर जी खोट्या प्रेमाची पट्टी बांधली होती ती तर गळून पडली. नेहाताईला खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं आणि त्या हात जोडून त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्याला पण हात जोडून धन्यवाद म्हणू लागल्या की जाता जाता तुम्ही माझ्यासाठी हक्काचं आणि काळजी करणारं देऊन गेला आहात. आई उठा, संध्याकाळ होत आहे, आपल्याला जायचं आहे. आपल्याला काकाच्या इथे जायचं आहे, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. चला, मी तुम्हाला तयार करून व्हीलचेअरवर बसवते. पल्लवी नेहाताईला उठवत म्हणाली. नेहाताई म्हणाल्या की अगं पल्लवी, आधी तू आणि माझ्या नातवांना तयार कर आणि नंतर मला तू तयार कर. आता जर मला बरं वाटत नाही, थोड्या वेळाने बरं वाटेल. नेहाताई तिला म्हणाल्या. आई, ते काय आहे ना, मी आज जाणार नाही कारण मोठ्या मुलाची तब्येत खराब आहे आणि विनय यांना पण कामासाठी बाहेर जायचं आहे, त्यांची पण तयारी करायची आहे आणि त्यामुळे विनयने पण मला सांगितलं आहे की तू जाऊ नकोस, तू घरी थांबून काम कर. पण नेहाताई म्हणाल्या की हे बघ पल्लवी, जाऊन तयार हो आणि मुलांना पण तयार कर. विनयला मी समजावून सांगते. ताईंनी पल्लवीला आदेश दिला. तोपर्यंत खोलीत नेहाताईची मोठी मुलगी माधुरी आली आणि म्हणाली की अगं आई, तू अजून तयार झाली नाहीस? काय ग बहिणी, अजून तू आईला तयार केलं नाहीस? आणि त्यांची छोटी मुलगी अर्चना पण आली आणि म्हणाली की आई, तू तर वहिनीला यायचं नसेल तर तू का जबरदस्ती करत आहेस?
त्या दोघी पण लग्नासाठी आल्या होत्या. त्यानंतर दोघी पण मुलींचं बोलणं ऐकून नेहाताईंना खूप राग आला, पण त्या कोणालाच काहीच म्हणाल्या नाही. कारण लग्नाला जायचं होतं आणि जायच्या वेळेस कुणाचा पण मूड त्यांना खराब करायचा नव्हता. माधुरी नेहाताईला म्हणाली की, आई, मला तुझे दागिने घालायला दे ना. तुला आजीने जो 2 तोळ्याचा राणीहार केला आहे ना, तो मला पाहिजे. आणि त्यानंतर अर्चना म्हणाली की, आणि हा आई, तुझे जे कानातले कर्णफूल आहेत ना, ते मला पाहिजेत. आज लग्नात मी तेच घालणार आहे. माधुरी, तू कपाट उघड आणि पल्लवी, तू जाऊन मुलांचं आवर. असं म्हणून नेहाताईंनी पल्लवीला त्या खोलीच्या बाहेर लावलं. माधुरी म्हणाली की, बरं झालं आई, तू वहिनीला या खोलीच्या बाहेर लावलंस. माधुरी तिच्या आईच्या दागिन्याचा डब्बा काढताना म्हणाली. माधुरी आणि अर्चना खूप बारकाईने दागिने पाहत होत्या आणि त्या दोघी पण नेहाताईला विचारत होत्या की, आई, मी हे घेऊ का, ते घेऊ का. त्या दोघी वारंवार विचारत होत्या. नेहाताईंनी त्या दागिन्यामधले 2 छोटेसे हार काढले आणि त्या दोघीला दिले. त्या दोघी पण म्हणाल्या की, अगं आई, तुझ्याकडे किती मोठे मोठे हार आहेत आणि मग तू आम्हाला एवढं छोटं का देत आहे. नेहाताई म्हणाल्या की, तुमच्या दोघींसाठी हेच हार खूप मोठे झाले. मी तर त्याच्यापेक्षा लहान देणार होते, पण याच्यापेक्षा लहान माझ्याकडे नाहीत. नेहाताई एकदम कडक शब्दात बोलल्या. तोपर्यंत तिथं पल्लवी तयार होऊन येते आणि नेहाताईला ती तयार करू लागते. नेहाताई पल्लवीला म्हणाल्या की, अगं सुनबाई, तू एवढा छोटासा दागिना का घातला आहेस. पल्लवी म्हणाली की, सासूबाई, माझ्या वडिलांनी लग्नात मला फक्त एवढाच दागिना दिला आहे. पल्लवी जरा अडखळत म्हणाली आणि तिच्या बोलण्यावर माधुरी आणि अर्चना खूप मोठ्याने हसू लागल्या. त्यानंतर नेहाताईने पल्लवीला जवळ बोलावलं आणि त्यांच्या दागिन्याच्या डब्यातून जबरदस्तीने त्यातील दागिने पल्लवीला घातले. आई, तू हे काय करत आहेस. माधुरी रागात नेहाताईला म्हणाली. नेहाताई म्हणाल्या की, तुम्हाला काय होत आहे. हे माझे दागिने आहेत, कोणाला द्यायचे ही माझी मर्जी आहे. मी नेहमी पल्लवीला नावं ठेवत होती, तिच्या आईला नावं ठेवत होती की किती वाईट संस्कार लावले आहेत. पण खरंच वाईट संस्कार कोणाचे आहेत ते मला समजले आहे. मी केलेले संस्कार खोटे निघाले, शिवाय ते स्वार्थी सुद्धा निघाले. पल्लवीच्या अंगावर जे दागिने मी घातले आहेत तेवढेच नाही, तर हे सगळे दागिन्यांचा डब्बा फक्त पल्लवीचा आहे. मी हे सगळे दागिने पल्लवीला देणार आहे. आणि हो, मी मगाशी जी तुम्हा दोघींना एक एक हार दिला आहे ना, तो पण लग्नावरून माघारी आल्यावर माझ्या सुनबाईच्या हातात आणून द्या. माधुरी आणि अर्चना रागात म्हणाल्या की, हे काय गाई, तू हे सगळे दागिने पल्लवी बहिणीलाच का देत आहे. यांच्यावर आमचा सुद्धा अधिकार आहे का ग. माधुरी आणि अर्चना, यावर माझ्या पल्लवीचा का अधिकार नाही. अगं, माझी सेवा करते पल्लवी, माझं मलमूत्र काढते पल्लवी, मला अंघोळ घालते पल्लवी, मला जेवण देते पल्लवी, शिवाय मला गोळ्या, औषध, पाणी पण टायमाला देते ती पल्लवी. तर मग सेवा करायची पल्लवी. आणि दागिने तुम्हाला पाहिजे आहेत का. आणि असं पण या दागिन्यांवर फक्त पल्लवीचाच अधिकार आहे. आणि तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या घरी जाऊन तिथं जाऊन तुमचा हिस्सा मागा. मला आठवत आहे, लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी पल्लवीला ताप आला होता, पण त्यावेळेस तुमचे वडील जिवंत होते.
तुमच्या वडिलांना घाबरून मी पल्लवीची सेवा केली होती, पण ही वेडी त्या सेवेला खरं समजत होती, कारण तिने त्यावेळेसच मला आई म्हणून हाक मारली होती आणि आज पण ती मला आईच समजते. मी किती पण कठोरपणाने बोलली तरी तिला वाटायचं की आई बोलली आहे, त्यामुळे प्रत्येक बोलण्याला ती हसून स्वीकारत होती. पण खरंच पल्लवी, मला माफ कर. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. तुझा नेहमी अपमान केला आहे. पल्लवी काही नाही बोलली. पटकन जाऊन सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली आणि दोघी सासू सुना मनसोक्त रडल्या आणि रडत रडत त्या दोघींनी एक आनंदी जीवन जगण्याची सुरुवात केली होती. ही कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.